अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा असाच आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। उद्या गुरुवार आहे, उद्या गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची, यासोबतच माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असते। गुरुपुष्यामृत हा योग खूप शुभ मानला जातो। या दिवशी सेवा केल्यामुळे खूप चांगले त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि या दिवशी काही जर खास उपाय तुम्ही केले, तुम्ही जर सेवा केली तर आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होतच असते। तर आपल्याला उद्याच्या दिवशी, उद्या गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कुठली सेवा करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले घरात काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि लक्षात ठेवा, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते आहे या आधी पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये कुठल्या पण शुभ दिवशी, त्यासोबतच अमावास्या, पौर्णिमा या दिवशी या गोष्टी घरामध्ये झाल्याच पाहिजे। खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात। या गोष्टी घरामध्ये केल्यामुळे घरामध्ये अगदी प्रसन्नता जाणवते, खूप छान वातावरण घरामध्ये राहतं आणि या गोष्टींचा कळत नकळत आपल्यावर, आपल्या आयुष्यावर, आपल्या घरातील सगळ्यांवर चांगला परिणाम होत असतो। या गोष्टी घरामध्ये केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते। तर काय काय करायचं आहे हे बघा। सगळ्यात पहिले सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा उघडून तिथे पाणी शिंपडायचं आहे आणि घराचा जो उंबरा आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे। रोजच आपला उंबरा स्वच्छ करायचा असतो। तो काय, याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात। पण अशा प्रभावी दिवशी जर तुम्ही रोज करत नसाल तर करत जा आणि अशा प्रभावी दिवशी तर तुम्हाला करायचंच आहे। तर त्यामुळे उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला अशा प्रकारे छान घराचा जो उंबरा आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे। नंतर तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे। मुख्य दरवाजा छान एक कापडाने तुम्हाला पुसायचा आहे, त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे। दरवाजाच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप प्रभावी म्हणजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यामुळे खूप सारे संकट, दुःख जातात। हा जो उपाय आहे हा बऱ्याचशा महिला करत आलेल्या आहेत। अमावास्या पौर्णिमेला खूप महिला, खूप ताई करतात, मला त्यांच्या कमेंट आलेल्या आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम होतो। तर तुम्ही पण करत असाल तर अतिउत्तम, करत नसाल तर एकदा करून बघा, तुम्ही परत परत त्याला तुम्हाला ते करावं असं वाटेल, खूप छान वाटतं। त्यामुळे यासोबतच हे बघा, उंबरठ्याला हळदीचं लेपन म्हणजे काय, गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्याने आपला जो उंबरा असतो, घराचा उंबरठा मुख्य दरवाजाच्या बाहेर, तिथे तुम्हाला हळदीने सारवायचं आहे। ठीक आहे। यानंतर उंबराची पूजा करायची आहे, हळद कुंकू लावायचं आहे, उंबराला अगरबत्ती ओवाळायची आहे, अशी तुम्हाला अगदी साधीसुधी पूजा करायची आहे। आता या सगळ्या गोष्टी का करायच्या आहे, उद्याच्या दिवशी आपल्याला का करायचं आहे, सगळ्यात पहिले म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे गुरुपुष्यामृत योग खूप प्रभावी असतो। या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावं म्हणून आपल्याला घराची स्वच्छता करायची असते। जिथे घाणेरडापणा असतो, अस्वच्छता असते, तिथे अलक्ष्मी वास करते। त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकून राहत नाही। त्यामुळे आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे की जेणेकरून माता लक्ष्मीला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि तिने आपल्या घरामध्ये आगमन केलं पाहिजे। म्हणून सुंदर ठिकाणीच माता लक्ष्मीला राहावं असं वाटतं, म्हणून आपलं घर आपल्याला स्वच्छ सुंदर करायचं असतं। घरातलं जाळं जळमटं तुम्हाला काढायचं आहे। प्रत्येक अमावास्या पौर्णिमेला लक्षात ठेवा, घरातलं जाळं जळमटं तुम्हाला काढायचं आहे। यानंतर हे बघा, पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ, हळद टाकून तुम्हाला घर स्वच्छ पुसायचं आहे। यामुळे काय होतं, जे हळद असते, हळद आणि जे गोमूत्र असतं त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते। आपल्या घरामध्ये जी पण काही नकारात्मकता असेल ती घालवण्यासाठी तुम्हाला अशा शुभ दिवशी पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ आणि हळद टाकून तुम्हाला तुमचं जे घर आहे ते स्वच्छ पुसायचं आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे किचन ओटा। आपला जो किचन असतो आपल्या घरातली सगळ्यात महत्त्वाची जागा असते, कारण त्या किचनमध्ये आपण अन्न शिजवतो आणि ते अन्न आपण घरातले सगळेजण खात असतो। त्या अन्नाचाच प्रभाव आपल्यावर, आपल्या मनावर होत असतो। त्यामुळे तुम्हाला सगळ्यात अशा प्रभावी दिवशी किचन ओटा आपल्याला स्वच्छ करायचं आहे। गॅसची आपल्याला पूजा करायची आहे आणि यामुळे काय होतं, अन्नपूर्णा माता जी आहे ती आपल्यावर प्रसन्न राहते आणि तुम्हाला किचनच्या भिंतीवर तुपामध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे माते, माझं घर जे आहे ते नेहमी धनधान्यानं भरलेलं असू दे, कधीच माझ्या घरामध्ये धनधान्याची कमतरता जी आहे ती पडू नको दे। तर अशा या अगदी छोट्या छोट्या पण अगदी साध्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। हे जे मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहे, हे जे उपाय सांगितलेले आहे,
हे करायला काही वेळ लागत नाही. आपले अगदी रोजचे कामं तुम्ही अंगाला सवयच लावून घ्या. या गोष्टी आपल्याकडून झाल्याच पाहिजे. खूप महत्त्वाच्या या गोष्टी आहेत. आता सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. आता अर्थात उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंची सेवा तर करायचीच आहे. रोजची तुम्ही नित्यसेवा करत असाल तर ती करा. अक्रमाळे जप, त्यानंतर स्वामीचरित्राचे जर सारामृताचे तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज पाठ करत असाल तर ते तुम्हाला करायचंच आहे. यानंतर गुरूंची सेवा झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उद्या माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. लक्ष्मीला आवडतं असं श्रीयंत्र, श्रीयंत्राची सेवा न चुकता करा. महिलांना मी तुम्हाला विनंती करते, नेहमी सांगते, फक्त सांगायचं म्हणून मी सांगत नाही, तुम्ही करून बघा. याचे खूप जणांना अनुभव आलेले आहे. श्रीयंत्र तुम्ही घ्या. तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल, तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल, कुठे मिळत असेल तर ते श्रीयंत्र घ्या. आणि तुम्हाला जर नाही मिळते, मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर पण देते, त्या ताईंकडून तुम्हाला श्रीयंत्र मिळू शकतं. तिथून तुम्ही मागवू शकतात ऑनलाईन. मला सांगायचं एवढंच आहे, तुम्ही कुठूनही घ्या, हरकत नाही, पण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तुम्हाला करायचंच आहे गुरुवारच्या दिवशी. त्यानंतर अमावस्या, पौर्णिमा या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन जे आहे ते करत जा. खूप प्रभावी असतं. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे. आत्ता मी इन शॉर्ट सांगते. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन म्हणजे तुम्हाला श्रीयंत्र जे आहे ते एका ताटलीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, ठीक आहे, आणि त्यावर तुम्हाला कुंकू टाकायचं आहे. आता कुंकू टाकत असताना तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकतात किंवा तुम्ही 99 मंत्र म्हणू शकतात. तुमच्याकडे कमी वेळे तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस 99 मंत्र म्हणू. प्रत्येक वेळेस तुम्ही, आता समजा तुम्ही 99 म्हणतो, आता समजा हे बघा, ही ताटली आहे, यामध्ये मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे. तर तुम्हाला कुंकुमार्चन कसं करायचं आहे, तुम्ही समजा 99 मंत्र म्हणत आहात तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, त्याच्यावर तुम्हाला कुंकू टाकायचं आहे, ठीक आहे. असंच तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ म्हणत सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्राचे खूप प्रभावी उपाय आहेत आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. जिथे श्रीयंत्राची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. आणि हे बघा, श्रीयंत्र जे आहे ना ते आपल्याला अमावस्या, पौर्णिमा, अमुक एक महत्त्वाच्या दिवशी, त्यानंतर दिवाळीमध्ये, या अशा बऱ्याचशा दिवशी आपल्याला या श्रीयंत्राची सेवा ही करायची असते. खूप प्रभावी असते. त्यामुळे प्लीज तुम्ही श्रीयंत्र घ्या. हे बघा, आपण ही गोष्ट एकदा घेणार आहे, पण ती आपल्याला आयुष्यभरासाठी टिकणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला आयुष्यभरासाठी मिळणार आहे. त्यामुळे आपण घेताना थोडाफार विचार करतो की हे एवढे पैसे लागतील, बाकी गोष्टींसाठी आपण खर्च करून टाकतो, पण तुम्ही श्रीयंत्र घ्या, त्याचा खूप चांगला परिणाम आहे. आता ही सेवा जी आहे ही गुरुवारी तुम्ही प्लीज चुकवू नका. उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचीच आहे. उद्याचा योग खूप चांगला आहे. माता लक्ष्मी बघा चंचल असते, ती घरामध्ये येते पण तिच्या बाहेर जायच्या वाटा खूप असतात. तर त्यामुळे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर टिकून राहावं आणि असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे आहेत. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक, हे बघा, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते सगळ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. नित्यसेवेचं पुस्तक पण तुम्ही तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे. त्यामध्ये इतके छान छान स्तोत्र मंत्र आहेत ना, अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक जे आहे ते तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल किंवा मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या ताईंकडे सुद्धा मिळेल, तिथून तुम्ही मागवू शकतात. तुम्हाला एक वेळेस किंवा वेळ असेल तर तुम्ही 16 वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणा. त्यानंतर कणकधारा स्तोत्र, धनवृद्धीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कणकधारा स्तोत्र आहे, न चुकता म्हणा. तुम्हाला बघा, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही 16 वेळेस म्हणा, तुम्हाला नाही वेळ तुम्ही एकदा म्हणा, पण मन लावून म्हणा, हरकत नाही. मनापासून तुम्ही किती सेवा करतात याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही किती वेळ, किती जास्त वेळ सेवा करता यापेक्षा तुम्ही छोटीशी जरी सेवा केली ती किती मनापासून केली त्याला महत्त्व आहे. यानंतर तुम्ही 99 मंत्राचा एक माळ जप करू शकतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो 99 मंत्र आहे याचा तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळेस तुम्ही जप करू शकता. यानंतर व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, ते सुद्धा तुम्ही एक वेळेस म्हणू शकतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. माता लक्ष्मीला भगवान विष्णू हे खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करायचा आहे. हे बघा, विष्णू सहस्रनाम जे आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे, संस्कृतमध्ये आहे, त्याचे शब्द खूप मोठे आहेत, म्हणायला थोडेसे जड जातात, पण तुम्ही जेव्हा ते वाचायला लागतात नेहमी तर त्यात तुम्हाला सवय होते. पण ठीक आहे, तुम्हाला जर उद्याच्या दिवशी बाकीच्या पण सेवा करायच्या आहे तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा या गोष्टी ऐकू शकतात. विष्णू सहस्रनाम जे आहे 32 ते 34 मिनिटांपर्यंत तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. ऐकायला पण खूप सुंदर आहे. ते तुम्ही घरामध्ये लावून दिलं तरी हरकत नाही आहे. सगळं या ज्या गोष्टी सांगितल्या आहे या यूट्यूबवर आहेत. बाकीच्या गोष्टी अगदी छोट्या आहेत, तुम्हाला पुस्तकांमध्ये गुगलवर वगैरे मिळून जातील. पण विष्णू सहस्रनाम तुम्ही न चुकता ऐका. तुम्ही देवाऱ्यासमोर बसून यूट्यूबवर लावून शांत मनाने ऐकलं तरी हरकत नाही, किंवा तुम्ही फक्त लावून दिलं, लक्ष तिकडे ठेवलं तरी हरकत नाही. आता हे जे सर्व उपाय घरात काय काय करायचं आहे, काय काय नाही, या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, या सर्व उपायांनी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते.
जेवढ्या गोष्टी तुम्हाला शक्य आहे तेवढ्या करा. बाकीच्या तुम्ही जेवढ्या वाचता येतील तेवढ्या वाचा. जेवढा तुम्हाला वेळ नाही तुम्ही बाकीच्या ऐकल्या तरी चालेल, पण करा. हे बघा, जेव्हा तुम्हाला सवय होईल ना या गोष्टींची, तेव्हा त्याचे अनुभव जेव्हा यायला लागतील तेव्हा या गोष्टी तुम्ही न सांगता कराल. आपल्या घरातले वास्तुदोष यामुळे दूर होतात. सगळ्यांना मी विनंती करते, खूप साधे ही सेवा आहे, फार काही अजिबात नाही. फक्त पहिल्यांदा करताना तुम्हाला थोडंसं ऐकल्यावर जड वाटतं, अरे बापरे एवढं वाचायचं आहे. तुम्ही जेव्हा सेवेला बसाल ना, या सगळ्या सेवा इतक्या पटापट होऊन जातं की तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि हे सगळं करून आपण आपलं घर जे आहे ते सुखी समाधानी बनवू शकतो. मला कमेंट येतं की ताई, आमच्या घरात माझा नवरा असा त्रास देतो, माझ्या घरात आमच्या घरावर खूप मोठं कर्ज आहे, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, मुलं ऐकत नाही, खूप 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 प्रॉब्लेम असतात. या ज्या सेवा आहेत ना, या अमुक एक दिवशी जर तुम्ही केल्या, तुमच्याच आयुष्यातले दुःख, संकट, अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होतो. त्यामुळे न चुकता जमतील तेवढ्या सेवा करा, जमतील तेवढ्या गोष्टी तुम्ही ऐका यूट्यूबवर, हरकत नाही, पण करा. दिवस प्रभावी आहे, वाया न जाऊ देता तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करा आणि त्या दिवसाचा तुम्ही फायदा घ्या. तर अशी अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.